स्वप्न बघणं खूप सोपं आहे, पण स्वप्न सत्यात उतरवणं एवढंच कठीण. माझी आर्थिक स्थिती 2018 मध्ये काय होती ती तुम्हाला माहितीच असेल. कंपनी उघडली, पण त्याचा शेअर होल्डरच राहिलो नाही मी, ना माझी कुठली त्याच्यात पदवी. मी चिडलेलो त्या वर्षी. स्वतःला वेळ दिला विचार करायचा, कोणासाठी करत होतो मी. तेव्हा उठून उभा राहिलो, कष्ट केले, मित्र गमावले, आणि हो, तुमच्या समोर आहे. त्या मित्रांना पण आता मी वाढवण्याचा प्रयत्न करतोय वेगवेगळ्या क्षेत्रात. त्यांनी साथ दिली मला कठीण परिस्थितीत. तुम्ही पण बनू शकता. स्वप्न बघायची ताकद ठेवता, मग करून दाखवायची पण ठेवा.